हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. कसे आहेत तुम्ही सगळे? सगळे ठीक असाल? मी पण ठीक आहे. आता आम्ही आलो आहे घरी. लग्नानंतर लगेच वापस आलो. तुमच्या पप्पांना काही सुट्ट्या नव्हत्या आणि आम्ही पण बरेच लवकर गेलो होतो, 15 दिवस अगोदर. मग आलो लवकरच. तसं पण भाऊ पण लवकरच येणार आहे आता, त्याला पण काही जास्त सुट्ट्या नाही आहेत. लग्नाचा व्हिडिओ काय एवढे मी शूट नाही केले, फोटो वगैरे काढले तर बघा पूर्ण व्हिडिओ. तर भाऊचं लग्न एकदम छान पद्धतीने झालं. हळद वगैरे 3 दिवस डीजे होता, म्हणजे 3 वेळेस डीजे होता. एकदा हळदीला, त्याच्यानंतर लग्नामध्ये आणि रात्री वरातीला पण. माझ्या मावशीच्या मुलात मावशीचा जो डीजेचा जो मालक आहे तो मावशीच्या मुलाच्या ओळखीचा आहे. मग त्याच्यामुळे त्याने जरा कमी रेट ठेवले होते. खूप मजा आली लग्नामध्ये, पण पिऊमुळं काही एवढं काही एन्जॉय नाही करते. तसं यावेळेस एवढा काही त्रास नाही दिला तिने पहिल्यापेक्षा. बड्डेच्या वेळेस तिच्या गावी होतो आम्ही, तेव्हा खूप त्रास दिला होता. यावेळेस एवढा काही नाही त्रास दिला. पप्पांनी खूप चांगल्या पद्धतीने सगळं मॅनेज केलं. एकट्याने सगळं काही केलं. माझे मामा पण होते जोडीला. माझे मामा ते पण खूप चांगले आहेत. जेव्हा वेळ येते मदतीची, तेव्हा ज्या मदतीला धावून येतं तेच खरे नातेवाईक असतं. म्हणजे असं माझे मामा ते असं हातातलं काम सोडून देतात. पप्पा जर म्हटले त्यांना की मला माझ्या म्हणजे याच्यासाठी या किंवा हे करायचं आहे, तर मामा ते नेहमी तयार असतात. आणि असं कोणत्या गोष्टीमध्ये रुसवा फुगवा पण नसतो त्यांचा. म्हणजे त्यांना असलं तर असलं, नसलं तर नसलं. आता ते त्यांच्या पद्धतीनं जेवढं होईल तेवढं आमच्यासाठी करतात, पण आमच्याकडून कधी अपेक्षा नाही करत की यांनी असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे म्हणून. तर आम्ही त्या पण खूप काम करू लागल्या. खूप छान पद्धतीचं झालं लग्न भाऊचं. शेवटचं होतं आमच्या घरामध्ये. आणि माझ्या बहिणीने पण घागरा घेतला होता. तिला नव्हता घ्यायचा, पण मीच म्हटलं मी घेतलाय आता, तू पण घे म्हणून. तर बघा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कमेंटमध्ये. बाय. जेवायचा कार्यक्रम चालू आहे सगळ्यांचा. आहे मामी, मावशी, आजी आहे, माझ्या मावशी आहेत, मम्मी बसली आहे त्यांच्या शेजारी. आणि हे नवरी नवरदेव वाढतायत सगळ्यांना. स्वप्नीलच्या घरी चालले बघा. स्वप्नीलच्या घरात तुला सांगते. स्वप्नीलच्या घरात म्हणा ना, तिनं म्हणायचं. आणि मग मला काय देतात झालं, मला तर देईन तुम्हाला असं म्हणायचं. पाय टेकायचे काय तुमचा लेंगा. इथं पुढे नाव घ्यायला इथं पुढं घ्या ना, पुढं खाली फुलं बघा. बाजूला आता कुंकू लावतो ना, कुंकू लावायचं ना. कुंकू लावायचं का नाही? पाय ठेवायचे. परत पाय ठेवी तुझ्या पायाने हे लोटायचं. एवढं नाही व्यवस्थित काढता आलं, एवढं व्यवस्थित नाही काढता आलं. खुर्ची ठेव.
तुला केलं नाही का तसं कर ना. तुला हळदीला केलं नाही का 5 वेळा. पायापर्यंत पायाला लावायचं उसळ. तोंडाला केसाला नको तोंडाला लावायचं. अजून एक वेळा कर. बसा बाजी दाखव. काय चाललंय मग आता आम्हाला असंच असंच. हे म्हणता इकडची म्हणते तसं तिकडचे हो देत. चाललंय चालू तिचं चुकन मोजायचं मोज कर. 2 तर आता आम्ही चाललोय घरी सगळे. अमोलकडे त्यांच्याकडे आलोय आता आम्ही. बघा ती कशी बसली त्यांच्या गार्डन मध्ये आलोय. घोड्यावर बसली चिमणी कशी बसली.